माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री नर्मदा पुराण अभिवाचन करत आहोत. तुम्ही सुद्धा हर हर नर्मदे बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग चौथा. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. हर हर नर्मदे. अध्याय 7वा. पूर्वकल्प उत्पत्ती वर्णन. श्री मार्कंडेय म्हणाले, पुन्हा एकदा घोर विनाश झाल्यावर सर्व लोक जलव्याप्त झाले. एक समुद्र अंधकारमय झाला. त्या अंधकारमय महासमुद्रात एका काजव्याप्रमाणे ब्रह्मा एकटे दिव्य 1000 वर्षे फिरत राहिले. त्यावेळेस त्यांनी त्या समुद्रात 1000 योजन पसरलेल्या अपरिमित सर्वश्रेष्ठ 12 सूर्यासमान तेजस्वी एक कासव म्हणजे कच्छप शरीर पाहिले. त्याला हजारो चरण नेत्र होते. त्या परमात्म्याला क्षीरसमुद्रात झोपलेले पाहिले. ब्रह्माजीने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले व हळूहळू त्याला जागे करू लागले. त्यावेळेस ब्रह्माजीने वेदांत गात असलेली स्तुती मांगलिक वचने म्हटली आणि म्हणाले, हे वाचस्पती वाणीचे अध्यक्ष महापुरुष, आपण जागे व्हा. माझा नमस्कार स्वीकार करा. हे परमेश्वरा, तुमच्या उदरात संपूर्ण जग स्थित आहे. परम तेजस्वीन ज्याला तुम्ही आधी बंद केले होते त्याला मुक्त करा. ब्रह्माची रात्र संपली असून दिवस येत आहे. संपूर्ण विश्वाच्या स्वरूपाचा विचार करून जगाची सृष्टी पूर्वत करा. तेव्हा ब्रह्माजीचे वचन ऐकून कश्यप रूपात स्थित असलेले शंकर उठून उभे राहिले आणि प्रलयाच्या वेळी घास बनवलेले लोकपालासहित तिन्ही लोकांना बाहेर काढू लागले. देवता, दानव, गंधर्व, यक्ष, सर्प, राक्षसांसहित चंद्र, सूर्य, सर्व ग्रह त्यांच्या शरीरातून बाहेर निघाले. त्यानंतर भगवान शंकराने जगाचे यथायोग्य विभाग केले. विशाल पाषाण जलयुक्त नद्या, तलाव, समुद्र, औषधी वृक्ष, लहान जलाशयाने परिपूर्ण पृथ्वीवर श्रेष्ठ हिमालय पर्वत, श्वेत पर्वत, समुन्नत शिखर असलेले महाशैल यांच्याबरोबर अन्य पर्वतांना पाहिले. जम्बूद्वीप, कुशद्वीप, कौंच, शाल्मली, पुष्कल, प्लक्ष आणि शाकद्वीप, लवण, इक्षु, सर्पी, द्रुत, दधी, क्षीर, शुरा इत्यादी पूर्ण समुद्र, महापर्वत सर्व लोक समोर उभे राहिले. समोर पाहिले. 4 योनींनी युक्त अशा चराचर जगाला युगाच्या रूपाने बाहेर येत असलेले परमेश्वराने पाहिले. पसरलेले शैल शिखर, जलयुक्त नद्या, तलाव, असंख्य तरंगाचे पाण्यातील विविध प्रकारचे भोवरे आणि औषधी लतांनी विकसित विभिन्न कमळे, शिलांनी व्याप्त अनेक विचित्र जातीचे अंश, सारस, पक्षी, मासे, कासव, जलजीव, पूर्ण दिव्य मायावी सुंदर श्यामल मेघ, तेजस्वी सुवर्ण कांतियुक्त अनुपम जलाशय असलेली पूर्ण नदी शंकराने पाहिली. नदीच्या मध्यावर मेघासमान श्यामल विशाल जंगा कटिभाग, स्तन, अनुपम वस्त्र, दिव्य अलंकाराने अलंकृत, पायात नुपूर यांनी मनाला आकर्षित करणारी हार, केऊर, बाजूबंदाने सुशोभित योगमाया रचित, आश्चर्यजनक दिव्य आभूषणाने आभूषित, अव्यक्त शुद्ध अंगाच्या परम सौभाग्यशालिनी, स्वतः स्त्री रूप धारण केलेल्या सर्वांना आनंद देणाऱ्या देवी नर्मदेला शंकराने पाहिले. तुम्ही सुद्धा मनाने नर्मदे मातेचे दर्शन घ्या, नमस्कार करा. अर्ध उन्नत बाहूंची, उन्नत स्तनाची, कमल पत्रासारखी विस्तीर्ण नेत्राची, पाण्यावर उभी असलेली ती सुंदरी देवादिदेव शंकराची स्तुती करत होती. त्या कल्याणीला पाहून तिच्या निर्मळ पाण्यात स्नान करून तिची मी स्तुती करू लागलो. वेदशास्त्र पुराण समंत मंत्राने प्रसन्न होऊन मोठ्या प्रेमाने मी तिची पूजा केली. राजन, पहिल्याच उत्पन्न झालेल्या चराचराला मी पाहिले. देवता, असुर, गंधर्व, नाग आदी सर्वांना मी पाहिले. या महाभाग नर्मदेला सुद्धा पाहिले. ती कधी क्षीण होत नाही. राजश्रेष्ठ महादेवाच्या कृपेने त्यांच्या अंगातून शरीरातून उत्पन्न झालेली नर्मदा मी वारंवार पाहिली. हे मी तुला सांगितले. जे श्रेष्ठ ब्राह्मण आधी कूर्म कल्पातही प्रादुर्भावाची प्रकट होण्याची कथा वाचतील आणि जे विद्वान ती ऐकतील ते सर्व पापातून मुक्त होतील. अध्याय
8वां बक कल्प उत्पत्ती वर्णन. श्री मार्कंडेय म्हणाले, पुन्हा एकदा प्रलय काल झाला. त्यात लोक नष्ट झाले. जलमय समुद्राच्या मध्ये मी तरंगत होतो, पोहत होतो. हे राजश्रेष्ठ देवतांचे 100 वर्ष पूर्ण झाले. मी थकलो. तेव्हा भवसागरातून पार होण्याच्या भगवान शंकराचे ध्यान करू लागलो. ध्यान करत असताना हार सिंगार कुंद पुष्प चंद्रा समान किंवा गाईच्या दुधासारख्या श्वेतवर्णाच्या एका मोठ्या बकपक्षाला पाहिले. मला आश्चर्य वाटले की या महाभयंकर समुद्रात हा पक्षी कोठून आला. बकपक्षाजवळ पोहत गेलो. त्याला मी विचारले, या समुद्रमय जगात पक्षी रूप धारण करून उपस्थित झालेले आपण कोण आहात ते मला सांगा. बकपक्षी म्हणाला, वत्स, ब्रह्मा विष्णू मीच होय. मीच साऱ्या जगाचा संहार केला हे तुला समजत नाही का? या समुद्रात पडलेल्या तुला पाहून मला दया आली, म्हणून मी पक्षी रूप धारण करून तुझ्या समोर आलो. अशा प्रकारे समुद्रात दुःखी होऊन का फिरत आहेस? हे ब्राह्मण, शीघ्र माझ्या पंखात प्रवेश कर, तुला आराम मिळेल. देवांच्या द्वारा असे म्हटल्यावर हे राजन, जलामध्ये फिरत असलेला मी ताबडतोब पंखात लपलो. 1000 युगापर्यंतच्या अंतापर्यंत मी समुद्राच्या मध्यावर पडलेला. मी थकलो नव्हतो. तेव्हा सर्व दिशांना नुपुराच्या आवाजाने समुद्राच्या मध्यावर पडलेला मी थकलो नव्हतो. तेव्हा सर्व दिशांना नुपुराच्या आवाजाने मिश्रित अद्भुत उत्तम आवाज आला. तो संपूर्ण समुद्राच्या पाण्यात नष्ट झाला. हे काय मिश्रित अद्भुत आवाज आला असा विचार करून इकडे तिकडे पाहू लागलो. तेव्हा वस्त्र अलंकाराने भूषित नुपुर धारण केलेल्या 10 कन्या माझ्या समोर आल्या. काही चंद्रासारख्या, काही सूर्यासारखी कांती असलेल्या, तसेच काही अंजन काळा वर्ण असलेल्या, काही रक्तकमळाच्या छटासारख्या होत्या. अनेक रूप धारण करणाऱ्या, अलंकाराने अलंकृत सुंदर वर्ण असलेल्या प्रियदर्शिनी त्या कन्या अर्ध्य पाद्य फुलांच्या माळांनी त्या बकरूपी शंकराची पूजा करत होते. तेव्हा तो अद्भुत पर्वताकार दिसणारा बक पक्षी भयंकर समुद्राच्या जलामध्ये प्रविष्ट झाला. 1000 योजनापर्यंत त्या विस्तीर्ण भूमंडळामध्ये फिरला. त्यानंतर पंचरत्न दिव्य स्फटिक मण्यांनी मडवलेले सोन्याचे खांब असलेले 1000 योजन लांब, त्यांच्या दुप्पट मोठी विहीर असलेले मोठमोठे भवन होते. उन्नत अट्टालिका कल्पवृक्षाने सुशोभित 7 पातकांनी युक्त असे श्रेष्ठपूर मुनींनी पाहिले. ते अत्यंत सुंदर होते. विविध रत्नांनी पताका लावलेले 100 योजन पसरलेले त्यांच्या दुप्पट चौपट दुसरे एक सुंदर पूर पाहिले. त्या दोन्ही पुरांच्या मध्ये एक विशाल पाण्याची अनेक रत्नशिला असलेली एक नदी पाहावयास मिळाली. तिच्या तटावर बिजलीसारखे चमकणारे सूर्यासमान कांती असलेले चंद्रनीळ महानीळ मणी लावलेले अग्नी समान रूप असलेले, काही ठिकाणी इंद्र धनुष्यासारखी कांतीने संपन्न, काही पिवळे लाल सफेद वर्णाने विचित्र आणि अद्भुत दिसणारे ब्रह्मा विष्णू इंद्र साध्य नंदीश्वर गणेश सूर्य इत्यादी देवतांनी घेरलेले लिंग स्वरूप ईश असे महान तेजोलिंग सुद्धा मी पाहिले. त्यानंतर चोहीकडे अलौकिक औषणाने भूषित डोळे बंद असलेल्या झोपलेल्या देवदानवांना सुद्धा पाहिले. नंतर कमलपत्रासारख्या डोळ्यांच्या परमसुंदरी दशकन्या त्या नदीत स्नान केलेल्या मनोहर दिव्य पुरुषरूपी पक्षांबरोबर विधीपूर्वक अर्ध्य पाद्य उपचाराने त्या तेजोलिंगाची पूजा करू लागल्या. त्यानंतर श्रेष्ठ पुरात त्या दशकन्या दिव्य लिंगाची पूजा करून मेघातील विजेप्रमाणे विलीन झाल्या. तो पक्षीराज स्त्रिया देवगण सर्व अदृश्य झाले. फक्त लिंग शिल्लक राहिले, ज्याला मी विस्मित होऊन पूजित होतो. त्यानंतर दुःखाने चित्त मोहित झाले व ही सर्व शंकराची माया असे समजून त्याचे चिंतन करू लागले. त्याच वेळेस दिव्य वस्त्रभूषणाने विभूषित मेघांना प्रकाशित करणाऱ्या बिजलीसारख्या संपूर्ण संसाराला प्रकाशित करत सुंदर दशकन्या पुन्हा उतरल्या. दिव्य सुवर्णमय कमळाने अर्चना करून त्या अलंकृत कन्या शीघ्रगतीने त्या जलामध्ये प्रविष्ट झाल्या. शंकराची पूजा करणाऱ्या त्या अमर
कन्यांना मी वारंवार पाहत राहिलो. त्याच वेळेस त्या कमल नेत्र असलेल्या सुंदरीला मी विचारले, देवी, शंकराची पूजा करणाऱ्या या पुरात राहणाऱ्या तुम्ही कोण आहात? सर्व स्त्रिया आल्या होत्या, त्या कोठे गेल्या? देवसुद्धा कोठे गेले? पुण्यशिले, महेश्वरी, महाभागी, आपणास माझा सादर प्रणाम. हे सुव्रते, आपल्या कृपेमुळे मी पायथी करून घेऊ इच्छितो. निष्पाप महादेवी, दया करून आपण मला सर्व सांगा. तेव्हा ती स्त्री म्हणाली, ब्राह्मण, प्राचीन कल्पात आपण मला पाहिले होते, ते कसे विसरलात? मी तीच कल्पवाहिनी देवी, रुद्राच्या शरीरातून निघालेली नर्मदा नावाने प्रसिद्ध. शंकराला पूजणाऱ्या अन्य ज्या कन्या तुम्ही पाहिल्या त्या सर्व दिशा समजा. पक्षीराजाकडून मुक्त ज्यांच्याद्वारे तुम्हाला इथे आणले त्या पक्षाच्या रूपात महायोगी महेश्वरच होय. त्यांच्याद्वारा ते शंकर शिवपुरहून येथे आणले गेले आहेत. तेच महादेव तेजोलिंगाच्या रूपात स्थित आहे, ज्यांची सूर, असुर आदी जगतगुरु शंकर, ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र द्वारा पूजा केली जाते. त्यामुळे हे चराचर रूपी जग लयाला प्राप्त होते. त्या पूर्वाचार्यांनी याला लिंग म्हटले होय. त्या ईशानेच सर्व देवगणांना संक्षिप्त केले. ते सर्व लीन सुद्धा झाले. आता तो लवकेश दिसत नाही, ते लवकेश दिसत नाही. ब्रह्माच्या द्वारा पुन्हा सृष्टी निर्माण झाल्यावर ते दृश्य रूप होतील. त्या लिंगाची पूजा करण्यास तत्पर असलेली मी नर्मदा होय. मी सहस्त्रयुगापासून रुद्राची दासी. हे श्रेष्ठ ब्राह्मण, याच शंकर कृपेने तुम्ही सुद्धा अमर आहात. शिवाच्या पूजेनेच तुम्ही सत्वता, सरलता युक्त सिद्ध झाले आहात. असे म्हणून ती देवी अंतर्धान पावली. त्या कन्या बकरूपी महेश्वर तिचे वचन ऐकून त्या नदीमध्ये उतरले व अंतर्धान पावले. हे राजन, विधीने मंत्रपूर्वक महानदी नर्मदेमध्ये स्नान करून त्या लिंगाची पूजा करा. त्यावेळेस मी सुद्धा स्नान करून बाहेर आल्यावर त्या लिंगाचे, नदीचे दर्शन मला झाले नाही. त्याच वेळेस संपूर्ण वनासहित ही पृथ्वी, सारे लोक उत्पन्न झाले. आकाशात नक्षत्र, चंद्र, सूर्य दिसत नव्हते. ते पाहिल्यासारखे दिसू लागले. ते पहिल्यासारखे दिसू लागले. मी सुद्धा मनानेच महेश्वराला नमन केले व त्याचे पूजन केले. अशा प्रकारे मनुष्य लोकांचे सर्व पाप दूर करणाऱ्या अविनाशी नर्मदेला मी बक नावाच्या प्राचीन कल्पात पाहिले. तेव्हा धर्मबुद्धीने कार्य करणारे धर्मपरायण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य द्वारा ती भाग्य संपन्न नर्मदा सहा पूजनीय आहे, सदा पूजनीय होय. जी व्यक्ती भक्तिपूर्वक एकदा नर्मदेच्या पाण्यात स्नान करून ती शंकराला पुजते, तिच्या सर्व पापांचा नाश होतो. या ठिकाणी 8वा अध्याय समाप्त झाला. नर्मदे देवी नर्मदे, नर्मदे हर हर नर्मदे, नर्मदे हर हर नर्मदे. ओंकार प्रभवा देवा, ओंकार प्रभवा स्वराः, ओंकार प्रभवं सर्वं, ओंकार सचराचरः. ओंकार बिंदु संयुक्तं ध्यायन्ति नित्यं योगिनाः. मोक्षदं कामदं चैव ओंकाराय नमो नमः.